आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। म्हणजे लोकप्रतिनिधी बनायचं आणि मी अवतार आहे। आपण लोकप्रतिनिधी आहोत ना, मग अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे लोकप्रतिनिधी आहेत, कारण आपण जनतेच्या मताधिक्याने आपल्या संविधानाच्या आधाराने, लोकशाहीच्या आधाराने आपण निवडून येतो। आपण कसले अवतार? आपण म्हणायचं की आम्ही असं वागू, आम्ही अशी शिकवण आमच्या नेत्यांकडून घेतोय की जास्तीत जास्त लोकांना मदत करा। आपण मदतनीस आहोत, लोकप्रतिनिधी आहोत। अवतार वगैरे मी तर नाही मानत, एकच मनुष्य अवतार। त्या मनुष्य अवतारामध्ये काय कर्म करताय आणि त्या कर्मानुसार हे असे कर्म कधीतरी फुटतात। आणि इतके व्हिडिओ बनवणे किंवा CC कॅमेरा, कसं इतका वेळ का लागला याचा अर्थ कोणी पाठीशी घातलं त्यांना? व्हिडिओ आलेच असतील, दिसलेच असतील, पण कोणतरी त्यांना प्रमुख अशी राजकारणी होती का? आणि त्याच्यावर रुपाली चाकणकर तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा इतका वावर त्यांच्याकडे दिसतोय आणि त्यांना हे कळू नये। आणि 1 वर्षापूर्वी यांना कळलं होतं, तेव्हा पाठीशी घातलं गेलं, तर मग आरोपी आणि सहआरोपी का होऊ नये? त्यांच्यावर तर रुपाली चाकणकरवर घ्याच ॲक्शन, कारण गोर गरीब दुःखी पीडित महिला तिकडे वळल्या आहेत का ह्याची पहिली चौकशी करा। कारण महिला आयोग म्हटल्यानंतर जास्त महिला जातात, दुःख्या पीडित महिला जातात, ज्यांची खूप मोठी दुःख आहेत ती सांगायला जातात। मग अशा दुःखी पीडित महिलांना तिकडे वळवलं आहे का हे पण बघायला पाहिजे। 30 दिवसात 60 दिवसात याचा निकाल लावा, तर लोकांना विश्वास वाटेल की यांच्यावरती कारवाया होत आहेत। मग पंतप्रधानांच्या योजनेतून अशा लोकांना का लोन दिलं? फेरीवाला गैर आहे ना, मग तुम्ही लोन देणार, इलेक्शन जिंकून घेणार आणि पुन्हा त्यांच्यावरच कारवाई करणार। बृहन्मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करत गंभीर आरोप केले। रुपाली चाकणकर प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही त्यांचे भोंदू बाबांसोबत संबंध असल्याचे दिसत आहे। काही व्हिडिओंमधून महिलांना लक्ष करून त्रास दिल्याचे समोर येत असून अनेक पीडित महिला पुढे येण्यास घाबरत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मंत्रतंत्राच्या नावाखाली वशीकरणासारख्या प्रकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला। अशोक खरात यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी सांगितले की अंजली दमानिया पुराव्यांसह बोलत असून हे प्रकरण वर्षभरापासून समोर आहे। संबंधितांना पाठीशी घालणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच महिला आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत पीडित महिलांना चुकीच्या दिशेने वळवले जात आहे का असा संशय व्यक्त केला। VSR कंपनीशी संबंधित मुद्द्यावर त्यांनी राजकीय फायद्यासाठी अशा गोष्टींचा वापर होत असल्यास ते अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले। या प्रकरणाची 30 ते 60 दिवसांत चौकशी पूर्ण करून निष्कर्ष काढावा अशी मागणी त्यांनी केली। मिठी नदी नालेसफाईच्या कामावर टीका करताना त्यांनी सांगितले की पाहणी करताना सर्व पक्ष आणि अधिकारी सहभागी असणे आवश्यक आहे। नियमांचे पालन न करता कामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि मुंबईकरांचा विश्वासघात होऊ नये असेही नमूद केले। फेरीवाले प्रश्नावर बोलताना त्यांनी धोरणाची स्पष्टता नसल्याचे सांगितले। फेरीवाल्यांना कर्ज देताना योग्य तपासणी झाली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच काही विदेशी नागरिकांवर कारवाईबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। ऋतू तावडे प्रकरणावर त्यांनी शिक्षकांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध करत असे वर्तन अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले। दादर गोरखपूर ट्रेन संदर्भात त्यांनी मुंबईवरील स्थान वाढवणारे निर्णय टाळावेत असे मत व्यक्त केले। तसेच SIT चौकशीबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।